मित्रांनो, कधी काळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक गंभीर चूक केली आणि त्याचा परिणाम म्हणून आज नरेंद्र मोदी यांना दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. आणि मग आपण सर्वजण पाहतो आहोत, एक बातमी देखील आली होती की 10 दिवसामध्ये नरेंद्र मोदी यांना तब्बल 32 सभा घ्याव्या लागल्या आणि तो त्या चुकीचाच परिणाम आहे. मग ती नक्की चूक काय केली होती हे मी पुढे सांगतो, परंतु घटना कशा घडत गेल्या, घटनाक्रम कसा आहे तो थोडासा लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये 2019ला शिवसेना आणि भाजपचं बिनसलं आणि मग शिवसेनेने पहिल्यांदा भिन्न विचारांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन केली. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि मग हे 3 पक्ष मिळून नक्की कसा कारभार करणार यावर अनेकांचे प्रश्नचिन्ह होते. मग त्यामध्ये महत्वाचा एक प्रश्न होता की या महाविकास आघाडीला जनता स्वीकारणार का? म्हणजे शिवसेनेचा मतदार काँग्रेसला स्वीकारणार का, काँग्रेसचा मतदार शिवसेनेला स्वीकारणार का? कारण टोकाचे मतभेद या दोघांमध्ये पूर्वी दिसून आलेले आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये देखील मग एकंदरीतपणे नेते एकत्र आले, सरकार स्थापन झालं. त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पदाधिकारी एकत्र आले, कार्यकर्ते एकत्र आले आणि मग जनतेने देखील ती महाविकास आघाडी स्वीकारल्याचं दिसून आलं. आणि मग राज्यावर संकट आलं. मग त्या कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी कुटुंब प्रमुख बनले आणि खूप चांगलं काम केल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. मग शेतकऱ्यांना महात्मा फुले योजनेमधून कर्ज मुक्तीचा लाभ देणं असेल 2 लाखापर्यंतच्या, किंवा मग महाराष्ट्राची जी श्वास आहे किंवा महाराष्ट्राचं जे प्रेरणास्त्रोत आहे छत्रपती शिवाजी महाराज, तर त्यांचे जे गड किल्ले आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा निधी देणं असेल किंवा अन्य बऱ्याचशा गोष्टी त्या काळामध्ये, म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव असेल, अशा गोष्टी या महाविकास आघाडीच्या सरकारच्या हातून घडल्या, उद्धव ठाकरे यांच्या हातून घडल्या. आणि मग त्याचा परिणाम म्हणून मग देशामध्ये जे मुख्यमंत्र्यांचे सर्वे व्हायचे तर त्या टॉपच्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तत्कालीन आल्याचं आपण सर्वांनी पाहिलं होतं. अनेकांना प्रश्न होता की उद्धव ठाकरे हे अनअनुभवी आहेत, पण तरी देखील त्यांनी अनुभव नसतानाही सर्व सहकाऱ्यांना सोबत घेतलं आणि चांगला कारभार 2.5 वर्षच केल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. कारण 2.5 वर्षानंतर शिवसेना फुटली आणि मग ते सरकार पाडल्या गेलं आणि मग त्यानंतर मागील काही काळ शिंदे आणि फडणवीसांनी सरकार सांभाळलं. नंतर अजितदादा देखील त्यांच्यामध्ये जाऊन सहभागी झाले. मग तुम्ही म्हणत असाल की ती नरेंद्र मोदीची चूक नक्की काय आणि मग हा घटनाक्रम नक्की कुठं चाललाय? तर मित्रांनो, आता ते सरकार स्थापन झाल्याचं जवळपास 5 वर्ष होत आलेले आहेत, 4.5 वर्ष झालेले आहेत. आणि मग त्या एका नवीन प्रयोगाने महाविकास आघाडीच्या भिन्न विचारांच्या 2 पक्षांनी एकत्र येण्याच्या त्या एका प्रयोगाने संपूर्ण देशामधील जे सर्व भिन्न विचारांचे पक्ष होते, कारण विरोधक एकवटत नव्हते आणि त्यामुळे मग भाजपला आव्हान असं काही वाटतच नव्हतं आणि मग ते सहजपणे 14ला जिंकले, 19ला जिंकले. कारण एकास एक अशी लढत होत नव्हती आणि मग त्यामध्ये भाजपचं साधून जायचं, तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढती व्हायच्या आणि भाजप आरामात मग एकदा 282, एकदा 303 आणि आता तर म्हणले होते 400 पार. आणि मग जसजशी 2024ची लोकसभा जवळ आली तसतसं मग महाराष्ट्रामधील उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांच्या प्रयत्नामधून जे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं, तर त्याचा एक दिशा म्हणून देशामध्ये इंडिया आघाडी ही स्थापन झाली आणि त्याची प्रेरणा ही महाविकास आघाडीमधूनच मिळाल्याचं अनेक जण बोलून दाखवतात. आणि मग त्या इंडिया आघाडीची पहिल्यांदा पाटण्याला बैठक झाली आणि तिथे बरेचसे पक्ष एकत्र आले, जवळपास 21-22 पक्ष काहीतरी एकत्रित होते. दुसरी बैठक बेंगळुरूला झाली, तिथं जवळपास 26-27 पक्ष एकत्र झाले होते, म्हणजे संख्या वाढली होती. आणि मग हळूहळू विरोधकांना देखील असं वाटायला लागलं की आपण एकत्रित येऊ शकतो आणि इंडिया आघाडी आज नरेंद्र मोदी यांच्या भाजपला टक्कर देत असताना देशामधील वातावरण हे बदलत आहे. जवळपास 300 ते 325 जाग्यांवरती भाजप आणि इंडिया आघाडी किंवा एनडीए आणि इंडिया आघाडी ही एकास एक अशा पद्धतीने लढत देत आहे आणि मग मोदींची दमछाक होत आहे. कारण स्थानिक पातळीवर नेते हे निष्प्रभ ठरत आहेत, त्यांचा कुठलाही प्रभाव होत नाहीये. महाराष्ट्राचंच उदाहरण घ्या, फडणवीस किंवा महाराष्ट्रामधील त्यांचे कोण चेले चपाटे बगलबच्चे जे कोणी असतील तर त्यांचा अजिबात
परिणाम होत नाहीये, त्यामुळं मग नरेंद्र मोदींनाच महाराष्ट्रात 2 दिवसात 6 सभा घ्याव्या लागल्या. म्हणजे सगळीकडे मोदींनाच फिरण्याची वेळ आलेली आहे. आणि मग हे जेव्हा आता दारोदार फिरण्याची वेळ आलेली आहे, तर मग ही नरेंद्र मोदींच्याच एका चुकीमुळे आलेली आहे. आणि मग ती चूक अशी की 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा हे मुंबईला आले होते. मातोश्रीवर बैठक झाली होती. उद्धव ठाकरे आणि ते एकत्रित बसले होते आणि बाहेर येऊन फडणवीसांनी असं जाहीर केलं होतं की पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाला मिळालं नव्हतं. आणि मग त्यावेळी मग शिवसेनेने हट्ट धरला की पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करा, कारण जागा तर काही समान दिल्या नव्हत्या, ठरवून पण दिल्या नव्हत्या. आणि मग पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करा. मुख्यमंत्री पद आहे, मुख्यमंत्री ही जबाबदारी, ती 2.5 वर्ष होणार. आणि मग अमित शहा, फडणवीस आणि भाजपचे नेते असं म्हणायला लागले की मुख्यमंत्री याच्या बाबत आपलं काही ठरलेलंच नाही. जर त्यावेळेस शहाणपणा दाखवून जर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला देऊ केलं असतं, तर भाजपचा 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिला असता आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. तो उद्धव ठाकरे नसते झाले, कदाचित अन्य कोणी झालं असतं. मग हे इतकं साधं सोपं सरळ होतं, परंतु सोपी गोष्ट असताना देखील हम करे सो कायदा करायची जी सवय मोदी आणि शहांना लागलेली आहे, तर त्या सवयीमधून त्यांनी उद्धव ठाकरेंना दाबण्याचा प्रयत्न केला, शिवसेना पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्रित येतील. आणि त्यांना वाटलं शेवटी त्यांना आपल्या मागे फरफटत येण्या वाचून पर्यायच नाही. परंतु मी आधीच्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्या भाजपचे बाप आहेत. त्यांनी मग बाप निर्णय घेतला आणि एकत्रित आले भिन्न विचारांचे. जर नरेंद्र मोदींनी पुढाकार घेऊन युतीसाठी बोलणी केली असती, थोडंफार काही कमी जास्त झालं असतं, कदाचित 3-2 झालं असतं, काय 3.5-1.5 झालं असतं, 4-1 झालं असतं, काहीतरी झालं असतं. परंतु मुख्यमंत्री पद हे द्यायला पाहिजे होतं. तिथं समंजसपणा मोदींनी दाखवलं नाही, कारण तो मोदींचाच डाव होता. फक्त तो करून घेतला फडणवीसांच्या हाताने. आणि मग हे सर्व डाव ते शहा मोदीच बसून रचतात. आणि ती एक चूक शिवसेनेला फरफटत नेण्याची किंवा शिवसेनेला संपवण्यासाठी जे शिवसेनेचा विश्वासघात केला, शब्द देऊन फिरवला, त्या एका चुकीमुळं नरेंद्र मोदी यांना आज दारोदार फिरण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक राज्यामध्ये ते फिरत आहेत, कारण उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून तयार झालेली महाविकास आघाडीतून प्रेरणा घेऊन देश पातळीवर इंडिया आघाडी ही बनलेली आहे. आणि ही इंडिया आघाडी ही नरेंद्र मोदी यांना थकवत आहे, नरेंद्र मोदी यांची दमछाक होत आहे. आणि नरेंद्र मोदी हे अगदी दारोदार म्हणजे प्रत्येक मतदारसंघात फिरण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आणि जर 4 जूनला, कारण वारं बदलत आहे, 400 पार आता ते म्हणणं बंद केलं त्यांनी, आता त्यांना 200 सुद्धा मुश्किल आहेत. आणि जर इंडिया आघाडीला जर बहुमत मिळालं आणि जर नरेंद्र मोदी यांचं सरकार गेलं, तर त्यासाठी जशी ती नरेंद्र मोदींची चूक कारणीभूत असेल, तसंच देशाला दिशा देणारे उद्धव ठाकरे हे नेतृत्व देखील कारणीभूत असेल. आणि मग त्यामुळेच मी म्हणत असतो की उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्या भाजपचे बाप आहेत. आपण वाट पाहूया की 4 जूनला नक्की काय होतंय. भाजपच्या जागा नक्की किती कमी होतात, इंडिया आघाडीच्या जागा नक्की किती वाढतायत. कारण सध्या तरी इंडिया आघाडीला खूप चांगलं पोषक वातावरण संपूर्ण देशात दिसत आहे. आणि आता हळूहळू मीडिया देखील मोदींपासून हात झटकायला त्यांनी सुरुवात केली आहे. झी न्यूजवाल्यांनी नुकताच हात झटकला आहे. आणि मीडियाच्या फ्रीडम बाबत त्या चंद्रा कोण त्याचे चेअरमन आहेत त्यांनी बोललेले आहेत. तर आपण वाट पाहूया. परंतु मी जो हा मुद्दा मांडलेला आहे आणि नरेंद्र मोदींची ती चूक त्यांना कशी भोवत आहे, त्यांना त्याचा कसा पश्चाताप आज होत असावा, याबाबत तुम्हाला नक्की काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.